महेश खटकाळे. राहिला तुम्ही कुठं? सांगोला. या शहाजी बापू काय ते डोंगर काय ते झाडी सगळंच एकदम ओके या डायलॉगमुळं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेले आहे आणि त्यामुळं सांगोल्याचा नेमका विकास कसा आहे हा एक प्रश्न आहे. आता विकास बघायचा झाला तर तुम्हाला पुढं डोंगर पण दिसतेल, खड्डं पण दिसतेल आणि रस्ता पण दिसतोय. आता मागं ही झाडी पण दिसते. बघायचं झालं तर विकास बघितला तर तुम्ही जरा थोडंसं लाईव्ह रस्तं दावलं तरी पण विकास सगळ्याला दिसेल. डायलॉग मारून काही विकास होणारच नाही. प्रॉपर तुम्ही बघताय खड्डं किती येतं आणि काय किती येतं. वरुण गांधी आलतं सांगोले में खड्डे में सांगोले का सांगोले में रस्ते में खड्डे है का ऐसा डायलॉग मारा था वरुण गांधी ने. कधी? एक 20 बरस हो गए, अभी वही स्थिति है. डोंगर झाडी वो आसाम में वो गुवाहाटी में इधर नहीं है. इथं नाही काही तसलं असं. काय या ठिकाणचं जे चित्र आहे आता नगर परिषद लागली आहे मीडियाच्या माध्यमातून समजलं की भाजपवर अगदी गंभीर असे आरोप शहाजी बापूंनी केले आणि शहाजी बापू एका साईडला पडले आणि बाकीचे सर्व पक्ष एका साईडला निवडणूक लढवत आहे. नेमकं काय आहे म्हणजे? नाही भावनिक नातं वेगळं राहतं, बोलण्याचं भावनिक नातं वेगळं राहतं आणि विकासाची भीती वेगळी राहते. भावनिक बोलणं वेगळं राहतं आणि विकासाची भीती वेगळी राहते. त्यामुळे लोकांच्या मनात कसं आहे भावनिकला महत्त्व देतात का विकासाला महत्त्व देते ते आता जनता म्हणजे आपणाला 3 तारखेला समजेल. काय वाटतं या ठिकाणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार आहे आणि शहर हे महत्त्वाचं असतं. काय आहे नेमकं तुम्हाला जे चित्र आहे काय वाटतं? आता मारुती आबा बनकर हे पहिल्यापासून राजकारणातच आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून आबासाहेब गणपतराव साहेबापासून ते त्यांच्या सेवेत होतं. तेव्हा आता ते करतील विकास असं वाटते. बनकर कोणाच्या पक्ष करून? कमळाचे. किती कोण पक्ष निवडणूक लढवतात नगराध्यक्षाची आणि पॅनल पण? आता शिंदे गटही वेगळा आहे आणि बाकीची सगळी विकासाच्या दृष्टीनं युती झालेली आहे सगळ्यांची असं झालेलं. अपक्ष किती? अपक्ष काय आता काय एवढं काय सांगता येणार ना. बरं जी लढत जी होणार आहे ती एकदम दोघांमध्ये होईल का कशी होणार? अटीतटीची होणार का वन साईड होणार? वन साईड म्हणता येणार नाही कारण इथं आता तिघांची लढत आहे. झपके सरांचा मुलगा आहे, माने पण आहेत आणि आपले हे बनकर साहेब पण आहेत. त्यामुळं आता ह्या तिघांमध्ये तशी लढत दोघात होईल. पण तिसरा जी आहेत झपके सर हे आता कोणाचं खच्चीकरण करतील ते 3 तारखेला समजा. की कोणत्या अपक्ष? अपक्ष आहेत.